नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपर पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक दुसरा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पालकमंत्री हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या जिल्हा आमसभेचे अध्यक्ष असतात. तिसरा, लोकसभेत लोकपाल बिल मंजूर या रोजी करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 27 डिसेंबर रोजी लोकसभेत लोकपाल बिल मंजूर करण्यात आले. प्रश्न चौथा, गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी गोवा राज्याचे उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 5वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे किती वर्ष आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 65 वर्ष हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय आहे. 6वा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 29 न्यायालये हे महाराष्ट्रात आहेत. 7वा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. 8वा, जिल्हा न्यायालयात किती मुख्य न्यायाधीश असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1 हे जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश असतात. प्रश्न क्रमांक 9वा, घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हे घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो. क्रमांक 10वा, भारताचे सर्वोच्च न्यायालय येथे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. 11वा, खालीलपैकी राज्याचा सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुख्य सचिव हे राज्याचा सचिवालयाचा प्रमुख असतो. 12वा, विधानसभेत समान मत पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सभापती यांना आहे. 13वा, नमस्ते ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक न्याय मंत्रालयाने हे सुरू केली. 14वा, निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो. प्रश्न 15वा, मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 16वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संसदला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 17वा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती फातिमा बीबी हे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश होत्या. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. 19वा, स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हरिलाल जे कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 20वा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 124 यानुसार भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.
प्रश्न 21वा धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 50वे हे धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. प्रश्न 22वा देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे या शहरात देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन झाले आहे. प्रश्न 23वा बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र कुमार उपाध्याय हे बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 24वा लोकसभेत लोकपाल बिल या रोजी मंजूर करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 27 डिसेंबर रोजी बिल मंजूर करण्यात आले. प्रश्न 26वा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. 27वा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यात भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. 28वा राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ब्राह्मो समाज संस्थेची स्थापना केली. 29वा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 30वा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 32वा स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अब्दुल कलाम यांना स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 33वा पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान कोण भूषवतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सभापती हे पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्ष स्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 34वा भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे.